घाटातील भूत. माझं नाव विवेक म्हात्रे. खोपोली येथे राहतो. या गोष्टीला तसा फार असा कालावधी झालेला नाही. मागच्या वर्षीची गोष्ट आहे. जानेवारी महिन्यात घडलेला प्रसंग. त्यावेळी मी कामाला लोणावळ्यामधील एका चिक्कीच्या दुकानावर होतो. त्या दिवशी कामावरून सुटल्यावर माझ्या मित्राचा वाढदिवस असल्याने आम्ही टायगर पॉईंटला जाऊन वाढदिवस साजरा केला आणि हॉटेलला सुद्धा जेवायला गेलो. बाकी मित्र तिथलेच होते. मला उशीर होत असल्याने मी तिथून त्यांचा निरोप घेऊन जायला निघालो. लोणावळ्यामधून खोपोलीत येण्यासाठी मी ज्या जुन्या रस्त्याने ये जात करत असतो, रात्रीचे 1-1:30 वाजले होते. अमावास्या असूनही धुक्याने अस्पष्ट दिसत होते. जुना रोडला तशा रात्रीच्या गाड्या कमीच असतात आणि थंडीचे दिवस असल्याने लोणावळ्यात खूप थंडी असते. त्यामुळे कोणी बाहेर कामाशिवाय निघत नाही. मी लोणावळ्यातून माझी पल्सर 220 घेऊन घाटातून उतरत असताना एका वळणावर एक 22 ते 25 वयाची मुलगी उभी होती. धूक असूनही बाईकच्या उजेडात ती स्पष्ट दिसत होती. ती हात करून मला लिफ्ट मागत होती. तिचे डोळे खूप चमकदार होते. मला ते वेगळाच प्रकार वाटला. म्हणजे घाटात लुटमारी होत असते. त्यामुळे मी गाडी थांबवली नाही आणि तिथून न थांबता पुढे जाऊ लागलो. मला गाडी चालवताना गाडीमागे काहीतरी येत असल्याचे जाणवले, म्हणून मी सहजच आरशातून पाहिले तर ती मुलगी माझ्या गाडीमागे धावताना दिसत होती. काळोखातही ती प्रकाशित दिसत होती. मी जरी गाडी फास्ट केली तशी ती जोरात धावू लागली. साधारणतः 70-80-90च्या स्पीडनेही ती धावत होती. मी घाटात वळणावर गाडी स्लो केली आणि ती मुलगी तर आता माझ्या बाईकच्या बरोबर धावू लागली. ती माझ्याकडे पाहतच धावत होती. पुढे तर तिने पाहिलेच नाही. मी खूप घाबरलो होतो. हा भुताटकीचा प्रकार आहे हे मी ओळखले होते, कारण ती खूप अंतरावरून उजेड सोडत होती आणि एवढ्या स्पीडने साधारणपणे मुलगी पुढे न पाहता धावूच शकत नाही. ती मला काहीतरी म्हणायचे प्रयत्न करत होती. मात्र गाडी फास्ट असल्याने व हेल्मेट घातल्याने मला काहीच आवाज येत नव्हते. ती इतकी भयानक दिसत होती की मी शब्दात तर सांगूच शकत नाही. लय विचित्र तोंड होतं तिचं. शब्दात सांगणं मुश्किल आहे. काय करावे डोकेच चलेना. मी फक्त फास्ट गाडी चालवत होतो. अचानक ती दिसेनाशी झाली. मी आता खोपोलीत पोहोचलो. घरी पोहोचताच मला खूप ताप आला होता. घरच्यांना झालेली घटना सांगितली तर तेही घाबरले. मला तर रात्रभर झोपच लागली नाही. तिचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. त्यानंतर 4 दिवस मी आजारी होतो. मला नंतर समजले की माझ्यासारखं अनेक जणांना ती मुलगी गाडीसोबत धावताना दिसते आणि ज्याने लिफ्ट दिले व थांबला की त्याला ती झपाटते. आता मी लोणावळ्याला कामाला जात नाही. इथेच खोपोलीत कामाला आहे. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा.